या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रस्तावित करीत असताना या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। परंतु शेवटी काही प्रोसिजरचा भाग असतो, निवडणुका लागलेल्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू असतानाच दादांवर काळाने घाला घातला आणि अशा परिस्थितीत पवार कुटुंबच नव्हे तर हे राष्ट्रवादी काँग्रेस हे एक पूर्ण कुटुंबच आहे आणि या पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरच हा फार मोठा आघात आहे। दादांचा अपघात हा महाराष्ट्रावरतीच आघात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा दादांनी घडवलेला कणखर कार्यकर्ता आहे आणि निवडणूक ही थांबत नसते मित्रांनो। म्हणून आज आपण कार्यकर्ता संवाद आणि श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत। दादा ही कशी व्यक्ती होते हे आता सर्व वक्त्यांनी सांगितलेच आहे आणि यानंतरचे वक्ते सांगतील, परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्या पळसदेव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार हर्षदाताई दीपकभाऊ जगताप जाधव आणि दिलीप माणिक भिसे हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि यांच्या प्रचाराचे संवाद बैठकही स्वरूपही आपण या कार्यक्रमाला दिलेलं आहे। मित्रांनो, दादांचं निधन 28 तारखेला झालं आणि आज 5 दिवस झाले या दुर्दैवी घटनेला। कालच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रावहिनी पवार यांनी उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतली, त्यावरूनही आज आपण टीव्हीवर सकाळपासून बघतोय की चित्रविचित्र प्रतिक्रिया होताना आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही की एखादा मोठा महान नेता गेला आणि त्यानंतर काही वेळातच एक पदग्रहण कार्यक्रम झालेला आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आताच ताईंनी सांगितला। छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ ज्या वेळेला शहाजीराजांचं निधन झालं आणि त्या सती जाणार होत्या, परंतु त्यावेळेचे मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विनंती केली की आई साहेब तुम्ही सती जाऊ नका, तुम्हाला या स्वराज्याला तुमची गरज आहे। अशा वेळेला त्या काळात आठवा स्वराज्याचा काळ म्हणजे 400 वर्षापूर्वी जिजाऊंनी निर्णय घेतला की सती जायचं नाही, त्यावेळेला सतीची परंपरा होती, परंतु जिजाऊ आईसाहेब ह्या शहाजीराजांबरोबर सती गेल्या नाहीत। त्यांनी तिथून पुढं पूर्ण वेळ शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं आणि आपल्या समोर इतिहास आहे की त्यांनी स्वराज्य घडवलं। आजही सुनेत्रा वहिनी आज आपल्याला जिजाऊच्या भूमिकेत मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांनी हा महाराष्ट्राचा स्वराज्य घडवायचा कार्यक्रम करायचा आहे अशी या ठिकाणी माझी भावना आहे। दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देतो। मल्हारराव होळकरांच्या सुनबाई ज्यांना आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणतो, यांचे पुत्र खंडेराव होळकर यांचंही असंच अजितदादाप्रमाणे अकाली निधन झालं। तुम्ही इतिहास बघा, हा महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय मी तुम्हाला। खंडेराव होळकरांचं निधन झाल्यानंतर जे सासऱ्यांनी आणि पतींनी मावळ्याचं म्हणजे आज आपण त्याला मध्य प्रदेश म्हणतो, मावळ्याच्या प्रांतात जे त्यांनी राज्य निर्माण केलं होतं सासऱ्यांनी आणि पती खंडेराव होळकरांनी, ते सांभाळण्यासाठी अहिल्यादेवींना अचानक सिंहासनावर बसावं लागलं आणि त्यांचा कारभार आपल्या महाराष्ट्रासमोर नाही तर देशासमोर आहे। आज 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना कोणी केली तर ते अहिल्यादेवींनी केली आणि ह्या सगळा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असताना सुनेत्रा वहिनींबद्दल ज्या काही वावड्या उठत आहेत ह्यांना कुठल्याही आपण डोक्यात न घेता ज्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी। आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांनी सूत्र स्वीकारले आहेत। हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे। या आनंदाच्या मागे दुःख मोठं आहे, परंतु मित्रांनो दुःख करून थांबून चालत नसतं, काळाबरोबर चालत राहावं लागतं। म्हणून उद्याच्या 7 तारखेला मामांनी आणि आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी आपल्याला जे 2 उमेदवार दिलेले आहेत, 3 उमेदवार दिलेले आहेत। आपल्या पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ हर्षदाताई दीपकभाऊ जाधव, दुसरे आपल्या बिजवडी गणाचे उमेदवार आहेत दिलीप माणिक भिसे आणि पळसदेव गणाचे उमेदवार आहेत कीर्तिताई प्रवीण कुमार काळे। यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळाला मत म्हणजे उद्या सुनेत्रा वहिनींचे हात बळकट करण्यासाठी उद्याचा जो आपला पुणे जिल्हा आहे, जिल्हा परिषद जी आहे ती जर दादांच्या विचाराने चालवायची असेल, सुनेत्राताईंच्या ताब्यात द्यायची असेल तर आपण सर्वांनी उद्या या 3ही उमेदवाराच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी विनंती करण्यासाठी आज हे सर्व मान्यवर आपल्या या शिवशंभू पॅलेसमध्ये आलेले आहेत आणि तीच खरी आपल्या दादांना श्रद्धांजली
होईल असं या ठिकाणी मला मनापासून वाटतं.